एक तरफ महायुति और महाविकास आघाड़ी के विधानसभा उम्मीदवारों की तूफानी चुनावी सभा और प्रचार सभाएं तेजी से जारी है, वहीं दोनों पार्टियों के स्थानीय पदाधिकारी राज्य स्तरीय तथा स्थानीय मुद्दों पर अपनी अपनी प्रतिक्रिया दे रहे हैं। पेश है दिग्गज संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। राज्य भर में जारी विधानसभा चुनाव प्रचार का पर्व बेहद रोचक तथा रोमांचक मोड़ पर पहुंच चुका है। विभिन्न राजनीतिक दलों के प्रत्याशियों की प्रचार यात्रा और प्रचार सभाएं उफान पर है। महायुति और महाविकास आघाड़ी के पदाधिकारी भी इस होड़ में पीछे नहीं। NBCN न्यूज चैनल के समक्ष दिग्रस के स्थानीय पदाधिकारियों ने अपना मत प्रदर्शन किया है। महाविकास आघाड़ी के समर्थक मकसूद शेख और महायुति के समर्थक संजीव चोपड़े ने विभिन्न मुद्दों पर अपनी राय पेश की है। कसं आहे की लोकांना तेच ते भूलथापा, सामाजिक द्वेष पसरवणं, कटेंगे तो बटेंगे अशा प्रकारचे घोषणा देऊन चालणार नाही आहे। नक्कीच आज महाराष्ट्रातील जनता ही इतकी दूधखोडी राहिलेली नाही आहे। त्यांना समजतं की नेहमी तोच तो प्रचार करणं आणि सामाजिक द्वेष पसरवणं, या सामाजिक द्वेषापोटी जे विकास कामं आहेत त्याच्या मागं कुठेतरी ठेवणं। आज साधारणतः जर आपण बघितलं तर विचार करा, सोयाबीनची वेळ आहे। सोयाबीनला शेतकऱ्यांना 3000 रुपये बॅग द्यावी लागते काढण्यासाठी। ट्रॅक्टर, नांगरणी, पेरणी, वखरणी सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत, खताचे भाव वाढलेले आहेत, फवारण्यांचे भाव वाढलेले आहेत। आणि आपण जर विचार केला तर तो सोयाबीन जर आपण मार्केटमध्ये पाठवला, बाजार समितीला, तर त्याला भाव नाही। भाव देण्यासाठी 100-200 वाढवण्यासाठी जे व्यापाऱ्यांकडून सरळ लूट होत आहे, उधारीला माल टाकण्याची परिस्थिती येत आहे। पुन्हा त्यांना दिलेल्या सवलतीत पैशाचा मोबदला या ठिकाणी भेटत नाही आहे। म्हणून मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये लोकांनी हा महाविकास आघाडी म्हणून पर्याय निवडलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत आणि सरकार सुद्धा महाविकास आघाडीचंच येणार आहे। संजय मोरोटे साहेबांचं जे काम आहे सर्वात मोठं, सर्व धर्म समभाव, तुम्ही पाहसाल प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत, वेगवेगळ्या जातीपंथापर्यंत त्यांचे काम पोहोचलेले आहे। आणि आता म्हटलं जातं ना की जातीपातीचं राजकारण चालते, हे शिवसेनेकडून चालत नाही आहे। ते सर्व जाती धर्माचं काम सोबत घेऊन चालून राहिले। घाबरण्याचं आम्हाला कारण नाही। सगळ्या जनतेला आवाहन करण्यात येते, आम्ही करतो, एक माझी पदाधिकारी नाही तर मी करतो की जी झालेली काम आहे ते पहा। जुनं दिग्रस आठवा, आजचं दिग्रस पहा। तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा, त्यांना विचारा तुम्हाला कसे वाटते। तुम्ही माता भगिनीपर्यंत पोहोचा, वयस्कर लोकांपर्यंत पोहोचा, त्यांना विचारा आपला आमदार कसे वाटते, नंतर मतदान करा। त्यांचं काम पाहूनच मतदान करा। कुठल्याही भयकावात येऊ नका। जातीपाती राजकारणाला काहीतरी एकीकडे मतदान होणं या प्रकारात काही अर्थ नाही आणि जास्तीत जास्त संजीव भाऊला मतदान स्वरूप आशीर्वाद प्राप्त द्या त्यांना। ठीक। महाविकास आघाड़ी के समर्थक तथा पूर्व नगर अध्यक्ष रविंद्र अरगड़े ने लाडली बहन योजना, महंगाई सहित स्थानीय रास्तों के निर्माण कार्य की गुणवत्ता पर सवाल खड़े करते हुए किसानों की दयनीय अवस्था की ओर भी ध्यानाकर्षण करते हुए सत्ताधारियों पर निशाना साधा है। आता सध्या जे वातावरण चालू आहे, या वातावरणामध्ये जिकडं पहा तिकडं महागाई खूप वाढलेली आहे आणि हे जे सत्ताधारी लोक या ठिकाणी जे भूलथापा मारत आहे की आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे दिले म्हणून आम्हाला मतदान करा, नाहीतर तुमची योजना बंद करू म्हणून असे अजित पवार बार सांगत आहे। तर 1500 रुपयातनी लाडक्या बहिणीचं काय होणार आहे? इकडं तेलाचे भाव वाढलेले आहे, कुठल्याही प्रकारचं राशन घ्यायला जा आणि उलट यांनी लाडक्या बहिणीचे पैसे देऊन लाडक्या जवायाला खराब केलेला आहे। कारण त्याच्यामधून 700-1000 रुपये तर पहिले जवाई घेऊन औषधीच्या दुकानाकडे चाललेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीच्या हातात काहीच नाही या लागलं, 500 रुपये या लागले। 500 रुपयात कसं घर चालवणार महिनाभर? आणि दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीची सरकार जर आली तर या ठिकाणी आज ज्या प्रकारे शेतकऱ्यांचा फार मोठा बिकट प्रश्न आहे। सोयाबीनला पेरण्याकरिता जर 25,000 रुपये 40,000 रुपये लागत असेल तर 10,000 रुपयाचं सोयाबीन होत आहे आणि 10,000 रुपयाचं सोयाबीन घेऊन जर मार्केटला गेलं तर 2,500 आणि 3,000 रुपये सोयाबीनचा भाव देत आहे। या ठिकाणी कापसाला उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी तरी 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला होता। हे सरकार 2 वर्षापासून 7,000 रुपये 6,500 रुपयाच्या वरी भाव देत नाही। ते बी कुठल्याही शासकीय खरेद्या न चालू करता पहिले संपूर्ण माल व्यापाऱ्याच्या घशात चालला आणि नंतर त्या शिशाईच्या खरेदीचं उद्घाटन होणार आहे। म्हणून या ठिकाणी
मी सर्व जनतेला विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणणं अत्यंत काळाची गरज झालेली आहे. या ठिकाणी स्थानिक मुद्द्याला हात घालतो म्हणलं तर आपल्या दिग्रस नगरपालिकेमध्ये जे सावळा गोंधळ चाललेला आहे हे सर्व दिग्रसकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. या ठिकाणी टॅक्सच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर इतकी भयानक बिकट परिस्थिती आहे टॅक्सची की लोकांना वाढलेला हा राक्षसी कर आत्महत्या करण्याकरताच मजबूर करणार आहे. एका घराला जर 1000 रुपये 2000 रुपये टॅक्स असेल तर त्या ठिकाणी 22,000 20,000 रुपये टॅक्स केलेला आहे. दिग्रस नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर दारव्यावरून संजय भाऊ राठोड यांचे पदाधिकारी दारव्यावरून येऊन दिग्रसला करोडो रुपयाचे ठेके घ्यायला लागले. भर पाण्यामध्ये कॉन्क्रीट रोड टाकण्यात आलेले आहे. दिग्रसच्या कुठल्याही भागामध्ये एकही भाग असा सोडला. आजच्या रॅलीमध्ये तुम्ही पाहिला असेल तर दिग्रस शहरातला एकही माणूस दिसला नाही मला. मी संपूर्ण रॅली माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि नंतर मला पुष्कळशा लोकांचे फोन पण आले. फक्त लाभार्थी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार एवढेच या रॅलीमध्ये हजर होते. रॅली किती लोकांची होती? 2-3 हजार लोकांची रॅली होती. फक्त 3,000 लोक खूप झाले रॅलीमध्ये. म्हणून माझी सर्व दिग्रसकर जनतेला विनंती आहे की यावेळेस कुठल्याही प्रकारचं चूक न करता आपला चांगला चारित्र्यवान उमेदवार निवडून देण्यात यावा एवढी आपणास विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधियों के विभिन्न मुद्दों का खंडन करते हुए महायुति समर्थक तथा शिवसेना के पूर्व पदाधिकारी संजीव चोपड़े ने बताया कि अब तक किसी भी विधायक या मंत्री से ज़्यादा विकास निधि पूर्व पालक मंत्री संजय राठौड़ ने अपने दिग्रस दारवा विधानसभा क्षेत्र के लिए लाया है, जो कि अब तक किसी ने नहीं लाया. आता या विषयात पाहिला काही लोकांचं म्हणणं आहे ते की महिलांचं बाबा ते 1500 रुपये समथिंग वगैरे जे महिना वगैरे चालू आहे त्याबद्दल आक्षेप आहे. पाहिले त्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्याच काही लोकांनी त्यांनी कोर्टात पाठवलं, योजना थांबवायचा प्रयत्न केला. या आधी ही योजना दुसऱ्या राज्यात लागू झालेली आहे. तिथे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. महिलांना घर खर्चाला किंवा आवश्यक असणाऱ्या बाबीसाठी एक हाताशी पैसा असावा म्हणून शासनाचं धोरण आहे. त्या अनुषंगाने एक निर्णय घेतला गेला. आता त्यांनी सुरुवातीला विरोध केला या निर्णयाला. नंतर आता त्यांच्याच जाहीरनाम्यामध्ये किंवा त्यांच्या वक्तृत्वात असं दिसून आलं की 1500 आम्ही 3000 करू. म्हणजे फक्त राजकारणासाठी राजकारण करणे, अगोदर जनतेच्या हिताचा निर्णय घेण्याचा विषय नाही आहे. परंतु समोरच्या लोकांना लाभ मिळत आहे पाहून पहिले टीका करायची, पहिली योजना रोखायचा प्रयत्न करायचा, नंतर वाढीव रक्कम देण्याचा कबूल करणे. आता राहिला विषय बरेचसे जण टीका करत असतील बहुतेक म्हणत असतील रस्ता वगैरे. तर हा अकोला जो रस्ता आहे हा ऑलरेडी सँक्शन आहे. म्हणजे आपला मानोरा रोड पासून तर तो तिकडे आपल्या मसरवटीच्या तिकडून चालला सँक्शन रोड आहे. त्याचा काही भाग झालेला आहे, पुढचा भाग होणार आहे. पूर्ण सिमेंटचा रस्ता होणार आहे. काही अडचण नाही. तांत्रिक बाबी आहे, त्याच्या अंडरग्राऊंड ते पाईपलाईन आहे, ते जोपर्यंत मूव्ह होणार नाही त्यामुळे ते काम थांबलेलं आहे. आता राहिला विषय महायुतीचा. महायुतीचे इतके विकासात्मक कामं चालू आहे सध्या की महायुतीला घाबरण्याचं कारण नाही. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीत तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला कल्पना आहे, तुम्हाला इतर विधानसभेत तुम्ही बघितलेले असाल. इतका निधी कुठल्याही आपल्या विदर्भातल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्याही आमदारांना आणलेला नाही. इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात काम चालू आहे. एक नागरिकांचा, मतदारांचा लहान भाऊ म्हणून भाऊ विद्यार्थ्यांची काळजी घेतात. लोकांना स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत ते सोडवतात, लोकांना शिक्षणात अडचण आहेत ते सोडवतात. दरवर्षी वह्या वाटप होते. आता तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा ज्याला म्हणतो आपण त्याच्याकरता प्रत्येक तालुक्यातून 100 लोकांना अमरावती येते शिक्षणासाठी पाठवलेलं आहे. आणि मतदार लोकांचा मुलगा या नात्यानं जे लोक सक्षम नाही म्हणजे आरोग्यविषयक उपचार करून घेण्यासाठी त्यांच्यासाठी दर 6 महिन्याला म्हणजे इव्हन आता अशी परिस्थिती आहे की कार्यकर्ते पक्षानं लावलेले कामं करण्यास कंटाळून गेले, थकून गेले. परंतु आमचा जो नेता आहे संजय राठोड साहेब ते जनतेच्या प्रती इतका संवेदनशील आहे की त्यांना असं जाणवलं की नाही बाबा इथं आपल्या जनतेला त्रास होऊन राहिला. ते कार्यक्रम लावतात आणि आमच्याकडून राबवून घेतात. आणि राबवताना आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला फटकारी पडते. म्हणजे ते जनतेप्रती त्यांना माहीत आहे मी जे निवडून आलेलो, मी जे निवडून येऊन राहिलो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो. त्यांना माहीत आहे भाऊला की बा कोण लोकांना काय काय अडचणी आहे. आता शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल इथून तिथून महायुती सरकारचं काही कमी जास्त होऊ शकते. मी असं म्हणत नाही की जगत बरोबर असेल, काही ना काही चूक राहू शकते. परंतु त्याच वेळेस मला ही कल्पना आहे की महायुती सरकारच्या आधीपासूनच आपण गॅट करार ज्या तारखेला स्वीकारला त्या तारखेला शेतमालाचे भाव आपण आंतरराष्ट्रीय स्तराच्या संदर्भातला विषय निवडून ठेवला. तो आपल्या हातचा विषय नाही. त्याच्यावर अनुदान देताना महायुतीचा कारभार पाहत 2-2.5 वर्षातला
आणि महाविकास आघाडीचा कार्यकाळ पहा त्यावेळेस कुल मिलाकर देखा जाए तो विधानसभा चुनाव महज 3 से 4 दिनों के अंतराल पर है। महाविकास आघाड़ी और महायुति के विधानसभा उम्मीदवारों के साथ ही उनके पदाधिकारी भी पूरे दमखम के साथ अपने अपने लक्ष्य पर डटे हुए हैं। यह चुनाव हर तरह से रोमांचक स्थिति में पहुंच चुका है। ऐसा लग रहा है कि दोनों पक्ष जीत के लिए आखिरी गेंद तक डटे रहने की जद्दोजहद में है। देखना होगा कि विधानसभा के इस चुनावी मैच में मतदाता जीत का सेहरा किसके सर बांधते हैं। आपको क्या लगता है, कमेंट बॉक्स में ज़रूर बताएं। NBCN न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।